नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर या विषयाच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाच्या टॉपिक्सची तयारी करणार आहोत, ज्याच्यावरती फिक्स 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे 2 मार्काची तयारी या व्हिडिओतून तुमची होणार आहे. तर तो पहिला टॉपिक आहे फुल फॉर्म्स आणि दुसरा टॉपिक आहे शॉर्टकट कीज. या दोन्ही टॉपिकवर प्रत्येकी एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे हे फिक्स हमखास मार्क मिळवून देणारे टॉपिक आहे. त्याची चांगल्या रीतीने रिव्हिजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करायचे आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BIOS इन अ कॉम्प्युटर सिस्टीम. तर या BIOSचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर आहे. आता मी या BIOSचं थोडक्यात माहिती सांगतो. तर हे जे असे सॉफ्टवेअर आहे जे कॉम्प्युटर चालू केल्या सर्वात पहिल्यांदा रन होतं आणि जे काही हार्डवेअर कॉम्पोनंट्स असतील किंवा जी काही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तिला इनिशियलाइज करण्याचं काम ही BIOS सिस्टीम करते. त्यामुळे ही खूप महत्त्वाची सिस्टीम आहे कॉम्प्युटरमधली, जिचं नाव आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, इन नेटवर्किंग LAN स्टँड्स फॉर व्हॉट. तर लॅनचा फुल फॉर्म आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर लॅनचा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. लॅन काय आहे, तर लॅन ही नेटवर्किंगशी संबंधित असलेली एक संज्ञा आहे, जिच्यामध्ये लोकल एरियामध्ये म्हणजे जो काही पर्टिक्युलर एरिया असेल त्याच्यामध्ये आपले कॉम्प्युटर्स असतील किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील त्यांना कनेक्ट करण्यासाठी ही सिस्टीम वापरली जाते, जेणेकरून डेटा शेअरिंग फास्ट होईल किंवा इंटरनेटचा ॲक्सेस करता येईल किंवा जी काही रिसोर्सेस असतील आपली प्रिंटर स्कॅनर यांना एकमेकाशी कनेक्ट करता येईल. त्याच्यासाठी ही लोकल एरिया नेटवर्क काम करत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ PDF. PDFचा फुल फॉर्म देखील वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हा PDFचा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. आता हा PDF नक्की काय आहे, तर PDF हा याच्या नावाप्रमाणेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. म्हणजे असा फॉर्मॅट आहे जो आपण शेअर केल्यानंतर वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये किंवा वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्याचा लेआउट किंवा त्याचा फॉन्ट किंवा त्याच्यामध्ये ज्या इमेजेस असतात स्टोअर केलेल्या त्या चेंज होत नाहीत. त्यामुळेच PDF फाईल ही खूप महत्त्वाची आहे शेअरिंगच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, ASCII is a coding standard for information interchange. What does it stand for? तर ASCII कोडवरती देखील आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो आणि याचा फुल फॉर्म होतो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता जी काही कॉम्प्युटरची सिस्टीम आहे किंवा कॉम्प्युटर्स आहेत त्यांना लँग्वेज समजत नाही, तर त्यांच्यासाठी नंबर्समध्ये आकडे किंवा कोड्स असतात. तर हे जे कोड आहेत ते ASCII कोडने दर्शवले जातात. म्हणजे जे काही लेटर्स असतील किंवा इंग्लिशचे अल्फाबेट्स असतील A पासून Z पर्यंत यांच्यासाठी प्रत्येक अक्षरासाठी एक वेगळा युनिक कोड असतो ASCII कोड. किंवा जे काही सिम्बॉल असतील, डॉलर असतील, अँड असेल किंवा रुपयाचे चिन्ह असेल, या प्रत्येक सिम्बॉलसाठी देखील वेगळा ASCII कोड असतो आणि ज्याच्यावरून कॉम्प्युटर तो डिकोड करत असतो किंवा समजून घेत असतो. म्हणजेच काय, तर कॉम्प्युटर हा कम्युनिकेट कशा माध्यमातून करत असतो आपल्याशी, तर तो करत असतो कोडच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठीच हा अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज बनलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ RAM. रॅमचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे रॅम खूप महत्त्वाचे आहे, कारण रॅमवरती प्रश्न विचारले जातात. मग हे रॅम काय आहे, तर हा कॉम्प्युटरच्या मेन मेमरीचा एक प्रकार आहे. त्यानंतर ही एक शॉर्ट टर्म मेमरी आहे किंवा ही व्होलॅटाईल मेमरी आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी व्होलॅटाईल मेमरी कोणती आहे, तर ती आहे रॅम. व्होलॅटाईल म्हणजे काय, की जेव्हा कॉम्प्युटर आपण ऑन करतो किंवा कॉम्प्युटरची पॉवर जेव्हा ऑन असेल तेव्हाच त्याच्यामध्ये रॅममध्ये डेटा स्टोअर होतो आणि जेव्हा कॉम्प्युटरची पॉवर ऑफ होईल तेव्हा आपण जो काही डेटा याच्यामध्ये सेव्ह केलेला असतो तो सगळा लूज होतो.
म्हणजेच पॉवर ऑन असतानाच फक्त डेटा होल्ड करायचं काम हे रॅम करत असते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली ही मेमरी, याच्यावरती एकतरी प्रश्न विचारलाच जातो. क्वेश्चन नंबर 6. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द इंटरनेट URL स्टँड्स फॉर. तर इंटरनेटच्या संदर्भात URLचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर URLचा फुल फॉर्म होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मग हा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर काय आहे? तर हा URL म्हणजे एक इंटरनेटमधून माहिती मिळवण्यासाठीचा एक ॲड्रेस आहे. म्हणजे इंटरनेटची माहिती जी काय आपल्याला हवी असेल ती मिळवण्यासाठी ॲड्रेसचं काम किंवा त्या लोकेशनचं काम हा URL करत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. USB इज अ कॉमन इंटरफेस फॉर कनेक्टिंग पेरिफेरल्स. इट्स फुल फॉर्म इज. तर USBचा फुल फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो युनिव्हर्सल सिरियल बस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आता USB आपल्याला माहीतच आहे. एका बाजूला समजा कॉम्प्युटर आहे आणि एका बाजूला वेगवेगळे डिव्हाइस आहेत. तर या डिव्हाइसना कॉम्प्युटरसोबत कनेक्ट करण्यासाठी जी काही केबल किंवा कनेक्टर म्हणून काम करणारी गोष्ट आहे तिला आपण USB म्हणतो. किंवा आपला मोबाईलसुद्धा चार्जिंग करण्यासाठी आपण ही USB वापरत असतो, USB केबल. त्यामुळे त्याचा लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा, युनिव्हर्सल सिरियल बस. प्रश्न क्रमांक 8. व्हॉट डज HTTP स्टँड्स फॉर इन वेब ॲड्रेसेस. तर वेब ॲड्रेसमध्ये असलेला हा HTTP याचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे HTTP. हा पाठ करून ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. हा सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे. आता हा HTTP कसा काम करतो किंवा याचं एक्झॅक्टली काम काय आहे किंवा वर्किंग कसं आहे तर ते आपण समजून घेऊया. आता समजा तुम्ही एक ब्राउझर ओपन केला आणि त्या ब्राउझरमध्ये URL टाईप केली. तर जेव्हा तुम्ही URL टाईप करता तेव्हा आपला कॉम्प्युटर तुम्ही जी URL टाईप केलेली आहे ती असलेला जो सर्व्हर असतो त्या सर्व्हरला एक रिक्वेस्ट पाठवते. म्हणजे जी वेबसाईट तुम्हाला हवी आहे किंवा जी माहिती तुम्हाला हवी आहे ती कुठल्या तरी सर्व्हरला असते. मग जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये ही URL टाईप करता तेव्हा आपला कॉम्प्युटर तशा स्वरूपाची एक रिक्वेस्ट, त्या रिक्वेस्टला HTTP रिक्वेस्ट म्हणतात. ती HTTP रिक्वेस्ट त्या सर्व्हरला पाठवतो आणि मग सर्व्हर ती माहिती आपल्या ब्राउझरला किंवा आपल्याला डिस्प्ले करत असते. तर अशा प्रकारे हा एक रिक्वेस्टिंग प्रोटोकॉल आहे असं देखील तुम्ही समजू शकता की जो डेटा ट्रान्समिट करण्यासाठी काम करत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. GUI मेक्स कम्प्युटर्स इजियर टू यूज. इट स्टँड्स फॉर. तर GUI हे कम्प्युटरचा वापर सोपे बनवतात. तर त्याचा फुल फॉर्म किंवा ते लॉंग फॉर्म काय असं विचारलेलं आहे. तर GUIचा फुल फॉर्म होतो ग्राफिकल यूजर इंटरफेस. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता GUI काय आहे तर आपण जे काय कॉम्प्युटर आत्ता सध्या वापरतो त्याच्यासाठी वेगवेगळे आयकॉन्स असतात. मग विंडोज असेल किंवा वेगवेगळे मेनू बार असतात किंवा पॉइंटर्स असतात. त्याच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटर ऑपरेट करत असतो. म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी आता कॉम्प्युटरला कमांड देण्याची काही गरज नाही आहे. त्यापेक्षा एका क्लिकवर आपण कॉम्प्युटर ऑपरेट करत असतो. त्यामुळे हे जे इंटरॅक्शन आहे कॉम्प्युटरसोबत आपले त्यालाच ग्राफिकल यूजर इंटरफेस असं म्हटलं जातं. मग हे जे इंटरॅक्शन आहे आपलं कॉम्प्युटरसोबत हे कशाच्या माध्यमातून होतं तर हे ग्राफिकल यूजर इंटरफेसच्या माध्यमातून होतं आणि ज्याच्यामुळेच कॉम्प्युटरचा वापर खूप सोपा बनतो आपल्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ALU. ALUचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे आणि याचा फुल फॉर्म होतो अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे ALU काय आहे तर आपल्याला माहीत आहे की CPUला कॉम्प्युटरचा ब्रेन म्हटलं जातं आणि हा जो ALU आहे तो CPUचा एक भाग आहे. त्यामुळे या ALUला ब्रेन विदिन ब्रेन असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि हे ALUचं काम काय आहे तर जी काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा जी काही लॉजिकल कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा ऑपरेशन्स आहेत
ती परफॉर्म करणं, म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आणि लॉजिकल ऑपरेशन्स हे परफॉर्म करण्याचं काम हे ALU करत असतं. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर कॉम्प्युटर या विषयाची तयारी करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्स देखील आहेत. या नोट्स फक्त 70 पेजेसच्या आहेत आणि या 70 पेजेसमध्ये तुमची 10च्या 10 प्रश्नांची अतिशय उत्तमरित्या तयारी होणार आहे. प्लस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही भाषांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून तुम्हाला समजेल अशा सोप्या आणि सुटसुटीत नोट्स या बनवलेल्या आहेत. या 99 रुपयाच्या इथे जरी दाखवत असल्या तर याच्यावरती तुम्हाला 50% डिस्काउंट मिळून फक्त 50 रुपयाला या तुम्हाला मिळणार आहेत. आणि अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा सॅम्पल PDF जर बघायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर पुढे जसजसे व्हिडिओ जातील तसतसे काही प्रश्नांचे विश्लेषण करताना देखील आपण आपल्या या PDF नोट्स किंवा रिव्हिजन नोट्स वापरलेले आहेत. तेथे देखील तुम्ही त्याची क्वालिटी चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU? हा एक खूप विचारला जाणारा प्रश्न आहे की फुल फॉर्म काय आहे CPUचा, तर तो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता CPU काय आहे, तर CPU हे एक कॉम्प्युटरचा ब्रेन आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आणि हा ब्रेन काय करतो, तर जी काही इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरला येत असते ती इन्फॉर्मेशन प्रोसेस करायचं काम या CPUचं असतं. किंवा ती प्रोसेस केलेली इन्फॉर्मेशन किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन्स सॉफ्टवेअर असेल किंवा हार्डवेअर असतील याच्याकडून येत असतात त्याच्यावरती प्रोसेस करून त्या एक्झिक्यूट करायचं. जो काही डेटा फ्लो आहे तो मॅनेज करायचं काम या CPUचं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, JPEG इज अ पॉप्युलर फॉर्मॅट फॉर इमेजेस. इट स्टँड्स फॉर. तर JPEGचा फुल फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ज्या काही डिजिटल इमेजेस आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत त्याच्यासाठी हा वापरला जाणारा एक फॉर्मॅट आहे. अजून एक प्रश्न याच्यावरती विचारला जातो, याचं एक्सटेन्शन. तर .jpg किंवा .jpeg या 2 एक्सटेन्शनचा वापर याच्यासाठी केला जातो JPEG फाईल सेव्ह करण्यासाठी. त्यामुळे हे दोन्ही एक्सटेन्शन्स लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13, व्हॉट डज VPN स्टँड्स फॉर. तर VPNचा लॉंग फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे. तर याचा लॉंग फॉर्म होतो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हा VPN काय आहे, तर आपले जे इंटरनेट कनेक्शन आहे किंवा आपण जे ऑनलाईन सर्फिंग करतो या दोन्ही गोष्टीला प्रोटेक्ट करण्याचं काम हॅकर्सपासून हे VPN करत असतं. म्हणजेच हा एक व्हर्च्युअली टनल तयार करतो किंवा इन्क्रिप्टेड जो पॅनेल तयार करतो याच्या माध्यमातून आपण सर्फिंग करू शकतो. म्हणजे आपला डेटा किंवा IP ॲड्रेस हाईड करण्याचं काम या VPN मार्फत करण्यात येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, इन डेटाबेस मॅनेजमेंट DBMS स्टँड्स फॉर. तर डेटाबेस मॅनेजमेंटच्या संदर्भात DBMSचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर DBMSचा फुल फॉर्म होतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. DBMS हा एक इंटरफेस आहे किंवा एक सिस्टीम आहे जी एका बाजूला यूजर आहे आणि दुसऱ्या बाजूला डेटाबेस आहे. तर या दोघांच्यामध्ये हा इंटरफेस म्हणून काम करत असतो. म्हणजे काय, तर हा यूजर आहे, ह्याला डेटा डिलीट करायचा असेल किंवा डेटाबेस क्रिएट करायचा असेल किंवा तो मॅनेज करायचा असेल, रिट्रीव्ह करायचा असेल किंवा डेटा काही मॅनिप्युलेट करायचं असेल तर ते करू देण्याचं काम किंवा त्याच्यासाठी जी सिस्टीम आहे ती आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTML. HTMLचा फुल फॉर्म होतो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हा देखील खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. याच्यावरती देखील खूप प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तर HTML काय आहे, तर ही जी HTML आहे तर समजा एक वेबसाईट आहे आणि वेबसाईटवर आपण गेल्यानंतर हे एक पेज डिस्प्ले झालेलं आहे. तर हे जे पेज आहे त्याला अजून इंटरॅक्टिव्ह कसं बनवता येईल किंवा ॲट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल त्याच्यासाठी वेगवेगळे टॅग्स हा HTML लँग्वेज तयार करत असते. जसं हेडिंगला एक टॅग असेल किंवा इमेजेस फोटोग्राफसाठी टॅग्स असतील
मग ज्याच्यावरून आपण जे वेब ब्राउझरमध्ये किंवा ज्या वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे त्या वेबसाईटला समजतं किंवा इन्फॉर्मेशन दिली जाते की जी काही इन्फॉर्मेशन आपण मागत आहे ती कशी डिस्प्ले करायची. त्याच्यासाठी हे HTML लँग्वेज वेगवेगळे टॅग्स वापरत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. रॉम इज अ टाईप ऑफ मेमरी. इट इज फुल फॉर्म इज. रॉमचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वात आधी रॉम आणि रॅम हे खूप महत्त्वाचं आहे. जशी रॅम व्होलॅटाईल आहे तशी रॉम ही नॉन व्होलॅटाईल मेमरी आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ही एक परमनंट टाईप ऑफ मेमरी आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. म्हणजेच कॉम्प्युटर ऑफ झाल्यानंतर किंवा कॉम्प्युटरची पॉवर ऑफ झाल्यानंतर जे काही डेटा याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे तो लूज होत नाही, तो आहे असा राहतो. त्यामुळे ही परमनंट नॉन व्होलॅटाईल टाईप ऑफ मेमरी आहे आणि याचा फुल फॉर्म होतो रीड ओनली मेमरी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 17. वायफाय इज यूज्ड फॉर वायरलेस नेटवर्किंग. इट स्टँड्स फॉर. तर वायफायचा लाँग फॉर्म येथे विचारलेला आहे. तर ॲक्च्युली वायफायचा लाँग फॉर्म असा काही नाही आहे. हे जे वायफाय टर्म आहे ही एक मार्केटिंग टर्म किंवा एका कंपनीची ब्रँडिंगसाठी ही यूज केलेली टर्म आहे. मात्र आता वाईडली याचा फुल फॉर्म म्हणून वायरलेस फिडिलिटी हा ॲक्सेप्ट केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. मग ही टेक्नॉलॉजी काय करते तर जे काही इलेक्ट्रिक डिव्हाइस आहेत त्या डिव्हाइसला WLAN-शी कनेक्ट करण्याचे काम ही वायरलेस फिडिलिटी किंवा वायफाय करत असते. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट डज LCD स्टँड फॉर इन मॉनिटर टेक्नॉलॉजी. तर LCD हा एक मॉनिटरचा प्रकार आहे किंवा डिस्प्ले युनिटचा प्रकार आहे ज्याचा फुल फॉर्म होतो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 19. SMTP इज अ प्रोटोकॉल यूज्ड फॉर. तर हा जो प्रोटोकॉल आहे त्याचा लाँग फॉर्म येथे विचारलेला आहे. तर SMTPचा लाँग फॉर्म होतो सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हा जो सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे तो काय आहे तर हा एक मेल ट्रान्सफर करण्यासाठी किंवा ईमेल ट्रान्सफर करण्यासाठीचा प्रोटोकॉल आहे ज्याला आपण डिजिटल पोस्टमन असं देखील म्हणू शकतो. म्हणजे पोस्टमन जसा आपले लेटर्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोस्ट करतो किंवा घेऊन जातो त्याच प्रकारे हा जो SMTP आहे तो ॲक्ट करत असतो. जेव्हा आपण ईमेल सेंड करतो तेव्हा आपला ईमेल ह्या सर्व्हरच्या म्हणजे दुसरा ज्या ईमेल आय डीवर आपण ईमेल सेंड केलेला आहे त्या ईमेल आय डीपर्यंत घेऊन जायचं काम हे SMTPचं आहे. म्हणून याला डिजिटल पोस्टमन असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 20. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OCR. तर OCR ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा फुल फॉर्म होतो ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन हा OCRचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. IP ॲड्रेस इज इसेन्शियल फॉर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. IP स्टँड्स फॉर व्हॉट. तर IP ॲड्रेसमधील IPचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो इंटरनेट प्रोटोकॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आता याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया. हे समजा एक कॉम्प्युटर नेटवर्क आहे आणि या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये हा कॉम्प्युटरला कनेक्टेड काही डिव्हाइस आहेत किंवा एकामेकाला कनेक्टेड काही डिव्हाइस आहेत. मग हे डिव्हाइस एकामेकापासून यांची ओळख सेपरेट करण्यासाठी किंवा यांची इंडिव्हिज्युअल ओळख जाणून घेण्यासाठी यांना एक लेबल किंवा कोड असतो. तर त्या कोडला IP ॲड्रेस म्हटलं जातं की जेणेकरून हे जे सर्व कॉम्प्युटर सिस्टीममधले किंवा नेटवर्कमधले डिव्हायसेस आहेत त्यांची इंडिव्हिज्युअल ओळख राखली जावी, त्यांना ओळखता यावं, जेणेकरून डेटा सेंड जेव्हा केला जातो नेटवर्कमध्ये तेव्हा ज्या डिव्हाइसमध्ये पाठवायचा आहे त्याच डिव्हाइसला तो पोचला जावा, ना की दुसऱ्या कोणत्या डिव्हाइसला तो जाईल. त्यामुळे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. हा युनिक ॲड्रेस असतो प्रत्येक डिव्हाइसचा, त्याला IP ॲड्रेस म्हटलं जातं. याची 2च प्रमुख काम असतात. एक म्हणजे आयडेंटिफिकेशन म्हणजे काय तर ओळख पटवणे त्या डिव्हाइसची, आणि दुसरं काम काय आहे तर लोकेशन ॲड्रेसिंग
म्हणजे दिलेला डेटा जो आहे तो त्याच ॲड्रेसला किंवा रिक्वेस्ट केलेला डेटा जो आहे तो ज्या डिव्हाइसने रिक्वेस्ट केलेला आहे त्यालाच सेंड होतो आहे का नाही हे पाहणं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, व्हॉट डज DVD स्टँड फॉर. तर DVDचा फुल फॉर्म येथे आपल्याला विचारलेला आहे आणि DVDचे 2 फुल फॉर्म आहेत. पहिला आहे डिजिटल व्हिडिओ डिस्क आणि दुसरा आहे डिजिटल व्हर्सेटाईल डिस्क. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बोथ A आणि B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जेव्हा सुरुवात झाली DVDची तेव्हा डिजिटल व्हिडिओ डिस्क हा त्याचा फुल फॉर्म होता, कारण त्यावेळी फक्त DVDमध्ये व्हिडिओ स्टोअर केले जायचे आणि कालांतराने टेक्नॉलॉजी जशी पुढं गेली तशी डिजिटल व्हर्सेटाईल डिस्क हा त्याचा फुल फॉर्म झाला, कारण याच्यामध्ये आता फक्त व्हिडिओ नाही तर व्हिडिओबरोबरच ऑडिओ असेल किंवा इमेजेस असतील किंवा सॉफ्टवेअर असतील किंवा अजून कोणता डाटा असेल तर हा सर्व डेटा स्टोअर केला जाऊ लागला. त्यामुळे व्हिडिओसोबतच इतर गोष्टी देखील स्टोअर केल्या जाऊ लागल्यामुळे त्याला डिजिटल व्हर्सेटाईल डिस्क या नावाने ओळखलं जायला लागलं. त्यामुळे दोन्ही उत्तर याचे योग्य उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 23, VGA इज रिलेटेड टू ग्राफिक्स, इट स्टँड्स फॉर. तर VGAचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर VGAचा फुल फॉर्म होतो व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हा जो एक VGA आहे किंवा व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे आहे तो एक डिस्प्ले इंटरफेस आहे. म्हणजे याचा उपयोग काय होतो, तर याचा उपयोग होतो जे काही व्हिडिओ सिग्नल आहेत त्यांना ट्रान्समिट करण्यासाठी. म्हणजे काय, तर कॉम्प्युटर असेल आणि एका बाजूला मॉनिटर असेल किंवा प्रोजेक्टर असेल तर याच्यामध्ये व्हिडिओ सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी हा व्हिडिओग्राफिक ॲरे वापरला जातो. प्रश्न क्रमांक 24, इन टर्म ऑफ स्टोरेज GB स्टँड्स फॉर. तर GBचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे गिगाबाईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आणि 1 GB म्हणजे किती असा देखील प्रश्न विचारला जातो. तर 1 GB म्हणजे 1024 MB. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ISP. ISPचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म होतो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा ISP काय आहे, तर याच्या नावाप्रमाणेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ही एक कंपनी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जिओ फायबर ही कंपनी आहे किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत ज्या इंटरनेट प्रोव्हाइड करतात त्यासारखीच ही कंपनी आहे. फक्त या काय करतात, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतात. जशी काही केबल टेक्नॉलॉजी असेल किंवा कोण सॅटेलाईट टेक्नॉलॉजी वापरत असेल आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला इंटरनेट प्रोव्हाइड करण्याचं काम यांच्यापासून केलं जातं. त्यामुळे ISP हे खूप महत्त्वाची टर्म आहे आणि त्यामुळेच याचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. प्रश्न क्रमांक 26, WAN कवर्स अ लार्ज जिओग्राफिकल एरिया, इट स्टँड्स फॉर. तर ज्या प्रकारे LAN हा लोकल एरिया नेटवर्क आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामधलं नेटवर्क मॅनेज करणं किंवा नेटवर्कची जी सिस्टीम आहे ती आहे LAN. मात्र जर वाईड एरिया आपण जर कन्सिडर केला तर त्याचं जे नेटवर्क आहे त्याला WAN म्हटलं जातं, WAN, वाईड एरिया नेटवर्क. मग हे केवढं मोठं असू शकतं, तर हे एका सिटीपुरतं मर्यादित असू शकतं किंवा वेगवेगळ्या राज्यांपुरतं मर्यादित असू शकतं किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा पसरलेलं असू शकतं. त्यामुळे WAN, वाईड एरिया नेटवर्क, याला मर्यादा नाहीत, हा खूप मोठा एरिया कनेक्ट करू शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, व्हॉट डज MICR स्टँड फॉर, कॉमनली यूज्ड इन बँक्स. तर ही बँकिंग सेक्टरमध्ये वापरली जाणारी टर्म आहे आणि याचा फुल फॉर्म होतो मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 28, UPS प्रोव्हाइड्स इमर्जन्सी सप्लाय किंवा पॉवर, इट स्टँड्स फॉर व्हॉट. तर UPSचा फुल फॉर्म काय होतो, अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय करण्यासाठी या UPSचा
वापर केला जातो. जर अचानक लाईटचं फेल्युअर झालं किंवा जो मेन पॉवर आहे ती फेल झाली तर काय होईल, तर आपला डेटा लॉस होऊ शकतो. किंवा दुसरी गोष्ट काय होऊ शकते, जे काय हार्डवेअर आहे आपल्या कॉम्प्युटरचं किंवा सिस्टीमचं तर ते डॅमेज होऊ शकतं. मग त्याच्यासाठी किंवा ते वाचवण्यासाठी, डेटा लॉस होण्यापासून वाचवण्यासाठी आणि हार्डवेअर डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी एक इमर्जन्सी पॉवर बॅकअप म्हणून कोण काम करतं, तर UPS काम करत असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SQL? SQLचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे. तर ही SQL एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि याचा वापर कशासाठी होतो, तर जे काही डेटाबेस आहेत किंवा पर्टिक्युलरी रिलेशनल डेटाबेस जे आहेत त्यांना मॅनेज करण्यासाठी, त्यांना मॅन्युप्युलेट करण्यासाठी, त्याच्यामधला डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी या SQL या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग होतो. याचा फुल फॉर्म काय आहे, तर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज हा याचा फुल फॉर्म आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, व्हेन सेंडिंग ॲन ईमेल टू मल्टिपल रेसिपियंट्स वेअर वन ॲड्रेस रिमेन्स हिडन फ्रॉम अदर्स विच फीचर इज यूज्ड? जेव्हा आपण एखादा ईमेल सेंड करतो मल्टिपल युजर्सला किंवा वेगवेगळ्या लोकांना एकाच वेळी, तेव्हा एखाद्याचा ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस हा हाईड राहतो बाकीच्यांच्यापासून. तर हे फीचर कोणतं आहे, तर हे फीचर आहे BCC. मग याचा फुल फॉर्म काय असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर याचा फुल फॉर्म आहे ब्लाइंड कार्बन कॉपी. त्यामुळे हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे BCC आणि याचा वापर ईमेल ॲड्रेस वेगवेगळ्या लोकांपासून हाईड करण्यासाठी केला जातो. म्हणजे फक्त परमिशन असेल त्यांनाच हा दिसेल, अदरवाईज तो दिसणार नाही. त्यानंतर CC देखील असतं बघा मेलमध्ये, त्याचा देखील फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर त्याचा फुल फॉर्म आहे कार्बन कॉपी. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31, व्हॉट ॲब्रिव्हिएशन WLAN स्टँड्स फॉर? तर WLANचा फुल फॉर्म इथे आपल्याला विचारलेला आहे. तर हा लॅनचाच एक प्रकार आहे. त्यामुळे याचा फुल फॉर्म होतो वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. सेम जसं लॅन ज्या प्रकारे काम करतं त्याच प्रकारे हा एक लिमिटेड एरियामध्ये काम करणारा लोकल एरिया नेटवर्क आहे. फक्त हा काम कसा करतो, तर वायरलेस, एवढाच याच्यामध्ये फरक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, HTML uses DHTML फॉर ॲनिमेशन्स, व्हॉट डज D स्टँड फॉर? तर ॲनिमेशन करण्यासाठी HTML हे DHTMLचा वापर करतं. तर या DHTMLमध्ये D काय आहे, तर Dचा अर्थ होतो डायनॅमिक HTML. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. मग याचा फुल फॉर्म काय होईल, तर डायनॅमिक हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. प्रश्न क्रमांक 33, व्हॉट डज FAT स्टँड फॉर इन फाईल सिस्टीम? तर फाईल सिस्टीममध्ये वापरली जाणारी ही टर्म आहे FAT. याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो फाईल अलोकेशन टेबल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. जे काही आपले पर्सनल कॉम्प्युटर आहेत किंवा आपले डेस्कटॉप आहेत त्याच्यामधल्या फाईल्स मॅनेज करण्यासाठी, त्या स्टोअर करण्यासाठी किंवा फाईलचे जे काही आर्किटेक्चर आहे, फाईल सिस्टीम आहे, त्याच्यासाठी हे फाईल अलोकेशन टेबल हे आर्किटेक्चर डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पोस्ट विच ऑकर्स ड्युरिंग कॉम्प्युटर बूटअप? तर कॉम्प्युटर ज्यावेळी बूटअप होत असतो त्यावेळी हे जे पोस्ट येत असतं त्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर ही जी पोस्ट आहे ती सिस्टीम काय आहे, तर जेव्हा आपण पॉवर बटन प्रेस करतो कॉम्प्युटरचं तेव्हा ही क्रिटिकल डायग्नोस्टिक प्रोसेस वर्क करते. म्हणजेच काय, तर ही एक टेस्टचा प्रकार आहे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने ते बघते. पहिले म्हणजे एक हार्डवेअर चेक करते कॉम्प्युटरचं चालू होण्याच्या आधी सर्व कॉम्पोनंट्स व्यवस्थित वर्क करत आहेत का ते. त्यानंतर इनिशियल कॉन्फिगरेशन ऑपरेटिंग सिस्टीमसाठी जे काही लागतं
ते चालू करतं किंवा इनिशलाइज करतं. आणि तिसरी गोष्ट आहे एरर डिटेक्शन, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कुठे एरर दाखवत आहे का तो डिटेक्ट करतं. आणि तो जर असेल तर आपल्याला बघा पॉवर ऑन केल्या स्क्रीनवर तो एरर दिसून येतो आणि जे काही प्रॉब्लेम असेल तो आपल्याला स्क्रीनवर दिसतो. तर या 3 गोष्टी हार्डवेअर चेक, इनिशियल कॉन्फिगरेशन आणि एरर डिटेक्शन याच्यासाठी ही टेस्ट वापरली जाते किंवा बूटअप होत असताना कॉम्प्युटर पॉवर ऑन सेल्फ टेस्ट ऑपरेट होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वॉर्म? वॉर्मचा फुल फॉर्म डेटा स्टोरेजमध्ये काय आहे असा विचारलेला आहे प्रश्न. तर याचा फुल फॉर्म होतो राईट वन्स रीड मेनी. वॉर्मचा फुल फॉर्म आहे राईट वन्स रीड मेनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही एक डेटा स्टोअर करण्याचीच टेक्नॉलॉजी आहे. मात्र याच्यामध्ये एकदा डेटा लिहिला किंवा स्टोअर केला मग त्याच्यानंतर तो डेटा मॉडिफाईड करता येत नाही, त्याच्यावर पुन्हा काही लिहिता येत नाही किंवा तो डिलीटसुद्धा करता येत नाही. त्यामुळे फक्त आपण तो रीड करू शकतो पाहिजे त्यावेळी किंवा पाहिजे तेवढा वेळ. त्यामुळे त्याला राईट वन्स रीड मेनी असं नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36, इन नेटवर्किंग DNS इज यूज्ड टू रिझॉल्व डोमेन नेम्स. व्हॉट डज इट स्टँड फॉर? तर DNSचा नेटवर्किंगमध्ये कशासाठी वापर होतो? तर टू रिझॉल्व डोमेन नेम्स. मग याचा फुल फॉर्म काय असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर याचा फुल फॉर्म होतो डोमेन नेम सिस्टीम. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तर मग हे डोमेन नेम सिस्टीम काय आहे? तर हे एक इंटरनेटचं फोन बुक आहे. मग याचा उपयोग काय होतो? तर जे काही डोमेन नेम आहे त्याचं ट्रान्सलेशन IP ॲड्रेसमध्ये करण्यासाठी ही DNS डोमेन नेम सिस्टीम काम करत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CMOS? द टेक्नॉलॉजी यूज्ड इन बॅटरी पॉवर्ड मेमरी चिप्स. तर हे जे CMOS आहे याचा उपयोग काय होतो? तर याचा उपयोग होतो ज्या ICs आहेत कॉम्प्युटरशी संबंधित इंटिग्रेटेड सर्किट्स, मग ते काय मायक्रो प्रोसेसर्स असतील किंवा मायक्रो कंट्रोलर्स असतील, तर यासारख्या ज्या IC आहेत त्या मॅन्युफॅक्चर करण्यासाठी या CMOS टेक्नॉलॉजीचा वापर होतो. मग याचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. त्यामुळे हा फुल फॉर्म लक्षात घ्यावा CMOSचा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, व्हॉट डज MIME स्टँड फॉर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ईमेल अटॅचमेंट्स अँड वेब प्रोटोकॉल्स. तर याच्यामध्ये MIMEचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे ज्याचा संबंध ईमेल अटॅचमेंट्सशी आणि वेब प्रोटोकॉलशी आहे. तर याचा फुल फॉर्म होतो मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हे जे मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स आहेत त्याचा वापर ईमेल सिस्टीममध्ये केला जातो. सुरुवातीला काय व्हायचं, जे काही ईमेल्स होते ते फक्त टेक्स्ट स्वरूपातच पाठवले जायचे. मग याच्यामध्ये फक्त टेक्स्टच आपण पाठवू शकायचो. पण त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आली MIME सिस्टीम, या सिस्टीमच्या माध्यमातून आपण मल्टिपल मीडिया म्हणजे याच्यामध्ये आपण फोटोज पाठवू शकतो आता किंवा अटॅचमेंटच्या माध्यमातून ऑडिओ पाठवू शकतो, व्हिडिओ देखील पाठवू शकतो. तर ही जी सिस्टीम आहे ती कोणी चालू केली? तर ती चालू केली मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स या सिस्टीमने. त्यामुळे ही देखील महत्त्वाची आहे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39, व्हॉट डज DPI मेजर इन प्रिंटर्स? तर प्रिंटरमध्ये DPI काय मेजर करतं किंवा काय मोजतं असं विचारलेलं आहे. तर या DPIचा लॉंग फॉर्मच नथिंग बट विचारलेला आहे. तर याचा लॉंग फॉर्म होतो डॉट्स पर इंच. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता ज्या प्रकारे प्रिंटरमध्ये DPIचा वापर होतो डॉट्स पर इंच, त्याचप्रकारे डिजिटल डिस्प्लेज जे असतात म्हणजे आपला मॉनिटर असेल किंवा मोबाईलचा आपला स्क्रीन असेल त्याच्यासाठी PPI याचा वापर होतो. हे PPI काय आहे? तर पिक्सल्स पर इंच. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. मोबाईलची स्क्रीन असेल किंवा मॉनिटरसाठी PPI असतं,
तर प्रिंटरसाठी डॉट्स पर इंच DPI याचा वापर होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, व्हॉट डज WWW स्टँड्स फॉर. हा देखील खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर WWW याचा अर्थ होतो वर्ल्ड वाईड वेब. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर हे 40 प्रश्न होते, 40 MCQ होते, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्याच्यावरती फुल फॉर्म या स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर परीक्षेत तुम्हाला याच्यामधूनच एखादा प्रश्न विचारला जाईल. ज्यांना वाटत आहे की याच्यापेक्षा जास्त फुल फॉर्मची आपली तयारी असली पाहिजे, तर त्यांच्यासाठी एक PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे, ते देखील तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये कॉम्प्युटरशी रिलेटेड सर्व फुल फॉर्म आपण कवर केलेले आहेत. त्याच्याबाहेर प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचा जाऊ शकत नाही. पण माझं सजेशन असेल की सर्वात आधी हे 40 MCQ किंवा 40 फुल फॉर्म तोंडपाठ करा आणि त्याच्यानंतर तुमच्याजवळ वेळ असेल, एनर्जी असेल किंवा तुमची रिव्हिजन चांगली होऊ शकणार असेल, लक्षात राहणार असेल, तरच मग ही PDF तुम्ही वाचू शकता. आता यानंतर आपण शॉर्टकट कीज कॉम्बिनेशन बघणार आहोत. ते देखील 1 मार्कला आपल्याला फिक्स स्वरूपात विचारले जातात. त्यामुळे हे देखील आपण व्यवस्थितरित्या बघूया. हे बघत असतानाच आपण मायक्रोसॉफ्टचे विंडोज किंवा वर्ड किंवा एक्सेल फाईल यासारखे जे स्प्रेडशीट किंवा PPT यासारखे जे ॲप्लिकेशन आहेत हे देखील बघूया. याच्यावरती देखील मिळून एखादा प्रश्न विचारला जातो. म्हणजेच एका दगडात 2 पक्षी आपण मारूया. शॉर्टकट कीज देखील बघूया आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ज्या काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या देखील आपण व्यवस्थितरित्या तयार करूया. त्याच्यावरती देखील जे काही प्रश्न विचारले जातात ते आपण कव्हर करूया. तर सुरुवात आपण मायक्रोसॉफ्टच्या विंडोजपासून करूया. क्वेश्चन नंबर 41, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज यूज्ड टू व्ह्यू द प्रॉपर्टीज ऑफ सिलेक्टेड फाईल ऑर फोल्डर इन विंडोज. तर येथे प्रश्न विचारलेला आहे की विंडोजमध्ये एखादी फाईल असेल किंवा एखादा फोल्डर असेल, तो सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज किंवा की कॉम्बिनेशन वापरले जाते. तर एखाद्या फाईलचे प्रॉपर्टीज बघण्यासाठी किंवा फोल्डरच्या प्रॉपर्टीज बघण्यासाठी Alt+Enter ही शॉर्टकट की कॉम्बिनेशन वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42, विच फंक्शन की शुड अ यूजर प्रेस टू रिनेम अ सिलेक्टेड फाईल ऑर फोल्डर. एखादी फाईल किंवा फोल्डरचे रिनेम करण्यासाठी किंवा नाव बदलण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते. तर शॉर्टकट आहे F2. हा F2 प्रेस केल्यानंतर एखाद्या फाईल किंवा फोल्डरचे रिनेम करता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा F5 याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. हा वापरला जातो रिफ्रेश करण्यासाठी, रिफ्रेश द ॲक्टिव्ह विंडो. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. F2 कशासाठी यूज केला जातो, फाईल किंवा फोल्डरला रिनेम करण्यासाठी, आणि F5 कशासाठी वापरला जातो, तर रिफ्रेश करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 43, विच विंडोज लायब्ररी इज स्पेसिफिकली डिझाइन्ड टू ऑर्गनाइज अँड अरेंज स्प्रेडशीट्स अँड वर्ड प्रोसेसिंग फाईल्स. तर खालीलपैकी कोणती विंडोजची लायब्ररी ही स्प्रेडशीट्स असतील किंवा वर्ड रिलेटेड प्रोसेसिंग फाईल्स असतील त्या अरेंज किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी वापरली जाते. तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट लायब्ररी वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ज्या काही विंडोजच्या लायब्ररी आहेत त्या आपण व्यवस्थित बघूया. या अशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला आपल्या कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्समध्ये बघायला मिळतील. तेथूनच या नोट्स आपण घेतलेल्या आहेत. तर विंडोजमध्ये 4 प्रमुख लायब्ररी असतात. एक आहे डॉक्युमेंट लायब्ररी, दुसरी आहे पिक्चर लायब्ररी, तिसरी आहे म्युझिक लायब्ररी आणि चौथी आहे व्हिडिओज लायब्ररी. डॉक्युमेंटमध्ये वर्ड, एक्सेल, PPT आणि टेक्स्ट रिलेटेड ज्या काही फाईल आहेत त्या ऑर्गनाईज करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी ही डॉक्युमेंट लायब्ररी वापरली जाते. पिक्चर लायब्ररीमध्ये डिजिटल इमेज, पिक्चर साठवण्यासाठी वापरली जाते. म्युझिक लायब्ररी ही सॉंग्स किंवा ऑडिओ फाईल्स साठवण्यासाठी वापरली जाते. आणि व्हिडिओ लायब्ररी ही व्हिडिओ क्लिप्स आणि रेकॉर्डिंग्स साठवण्यासाठी वापरली जाते. तर ह्या 4 प्रमुख लायब्ररीज आहेत विंडोजच्या, त्या लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 44, विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट्स इज यूज्ड टू मूव्ह द इन्सर्शन पॉईंट टू द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट वर्ड. म्हणजे इथे काय विचारलेलं आहे की कोणत्या शॉर्टकट की कॉम्बिनेशन वापरले जातात, कधी, तर कर्सरला पुढच्या शब्दाच्या
सुरुवातीला नेण्यासाठी. तर कर्सरला पुढच्या शब्दाच्या सुरुवातीला नेण्यासाठी कंट्रोल प्लस राईट ॲरो या की कॉम्बिनेशन वापरल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. मग आपल्या कर्सरला पाठीमागच्या शब्दाच्या सुरुवातीला लिहिण्यासाठी कोणते की कॉम्बिनेशन वापरले जातील? तर पाठीमागच्या शब्दाच्या सुरुवातीला लिहिण्यासाठी कंट्रोल प्लस लेफ्ट ॲरो या की कॉम्बिनेशन वापरले जातात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, टू क्लोज अॅन ॲक्टिव्ह प्रोग्रॅम ऑर विंडो एंटायरली विच की कॉम्बिनेशन शुड बी यूज्ड. तर चालू असलेला कोणताही प्रोग्रॅम किंवा विंडो कम्प्लिटली बंद करण्यासाठी किंवा क्लोज करण्यासाठी वापरले जाणारे की कॉम्बिनेशन आहे अल्ट प्लस F4. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या विंडो शॉर्टकट कीज आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर कर्सरच्या उजवीकडे जी अक्षरे आहेत ती हटवण्यासाठी कोणती की वापरली जाते? डिलीट ही की वापरली जाते. तर कर्सरच्या डावीकडे असलेले अक्षरे हटवण्यासाठी कोणती की वापरली जाते? तर त्यासाठी बॅकस्पेस ही वापरली जाते. आणि ह्या बॅकस्पेसवरती पाठीमागे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बॉम्बे हायकोर्टने. त्यानंतर कंट्रोल प्लस ए ह्या की कॉम्बिनेशन कशासाठी वापरल्या जातात? तर आपल्याला माहीत आहे सर्व मजकूर किंवा फाईल निवडण्यासाठी किंवा सिलेक्ट ऑल करण्यासाठी कंट्रोल प्लस ए आपण वापरतो. त्यानंतर F3 ही फंक्शन की कधी वापरली जाते? तर एखादी फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी किंवा सोप्या भाषेत सर्च करण्यासाठी F3 ही फंक्शन की वापरली जाते. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे अल्ट प्लस एंटर प्रॉपर्टीज बघण्यासाठी वापरतो. अल्ट प्लस F4 चालू असलेला प्रोग्रॅम किंवा विंडो बंद करण्यासाठी वापरतो. त्यानंतर अल्ट प्लस स्पेसबार कशासाठी वापरतो? तर चालू असलेल्या विंडोचा शॉर्टकट मेनू उघडण्यासाठी आपण अल्ट प्लस स्पेसबार वापरतो. त्यामुळे ह्या देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण पाहिलं की F2 वापरतो एखादी फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी किंवा रिनेम करण्यासाठी. आणि कंट्रोल प्लस राईट ॲरो वापरतो कर्सरला पुढच्या शब्दाच्या सुरुवातीला नेण्यासाठी. तर ह्या काही महत्त्वाच्या शॉर्टकट कीज किंवा की कॉम्बिनेशन आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याची भरपूर मोठी यादी आहे ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ॲक्च्युली परीक्षेमध्ये विंडोजच्या शॉर्टकट की आणि MS वर्डच्या शॉर्टकट की या दोन्हीवरतीच की कॉम्बिनेशनचे प्रश्न असतात. आणि याची यादी भरपूर मोठी आहे. ते आपण अशाच प्रकारे आपल्या नोट्समध्ये रिव्हिजन नोट्समध्ये कॉम्प्युटरच्या कवर केलेले आहे. जर तुम्हाला रिव्हिजन नोट्स हवे असतील तर आपली स्पर्धा परीक्षा मित्र ही ॲप तुम्ही डाउनलोड करा, त्यावरती तुम्हाला अवेलेबल आहेत त्यानंतर आता हे जे शॉर्टकट की कॉम्बिनेशन आहेत याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न कशावर आलेले आहेत? तर ते आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड या ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरवरती. तर त्याचे आपण प्रश्न कवर करूया. प्रश्न क्रमांक 46, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू सिलेक्ट ऑल कंटेंट इन अ पेज ऑफ MS वर्ड. तर MS वर्डच्या एखाद्या पेजमधील सर्वच्या सर्व कंटेंट आपल्याला जर सिलेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या की वापरतो आपण? तर त्यासाठी आपण कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट की कॉम्बिनेशनचा वापर करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, टू ओपन द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स विच फंक्शन की शुड बी प्रेस्ड. पेपरमध्ये एकतर आपल्याला फंक्शन कीवरती प्रश्न विचारला जातो किंवा की कॉम्बिनेशनवरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी कोणत्या फंक्शन कीचा वापर केला जातो? तर त्याच्यासाठी F12 या फंक्शन कीचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग F12ने आपण सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स ओपन करतो. तर फाईलला सेव्ह करण्यासाठी कोणती की कॉम्बिनेशन वापरली जातात? तर सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस S याचा यूज केला जातो. ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत, लक्षात घ्या. सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स ओपन होतो F12 या फंक्शन कीने. तर एखादं डॉक्युमेंट आपल्याला सेव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी कंट्रोल प्लस S या की कॉम्बिनेशनचा वापर करावा लागतो. प्रश्न क्रमांक 48, विच कॉम्बिनेशन ऑफ कीज इज यूज्ड टू अंडो द प्रिव्हियस कमांड. पाठीमागची कमांड अंडो करण्यासाठी आपल्याला कोणत्या की कॉम्बिनेशनचा वापर करावा लागतो? तर अंडोसाठी आपण कंट्रोल प्लस Z या की कॉम्बिनेशनचा वापर करतो.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. मग रेडोसाठी कोणत्या की कॉम्बिनेशनचा वापर केला जातो? तर रेडो म्हणजे काय, तर अंडोने केलेली जी ॲक्शन आहे ती रिव्हर्स करण्यासाठी कोणती की कॉम्बिनेशन वापरतात? तर त्यासाठी Ctrl+Y या की कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. त्यामुळे अंडोसाठी Ctrl+Z आणि रेडोसाठी Ctrl+Y. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. इन MS वर्ड व्हॉट डज द शॉर्टकट Ctrl+K परफॉर्म? तर MS वर्डमध्ये स्पेसिफिकली Ctrl+K या की कॉम्बिनेशनने कोणते कार्य पार पाडले जाते? तर या शॉर्टकट कीचा उपयोग टू इन्सर्ट अ लिंक म्हणजे एखादी लिंक किंवा हायपर लिंक इन्सर्ट करण्यासाठी डॉक्युमेंटमध्ये वापर केला जातो Ctrl+Kचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. विच शॉर्टकट इज यूज्ड टू अलाइन अ पॅरेग्राफ टू द सेंटर ऑफ द पेज? तर एखाद्या डॉक्युमेंटमधील किंवा वर्ड फाईलमधील पॅरेग्राफची अलाइनमेंट ही त्या पॅरेग्राफच्या सेंटर ऑफ द पेजला करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरल्या जातात? तर टू अलाइन अ पॅरेग्राफ टू द सेंटर ऑफ पेज वापरले जातात Ctrl+E या शॉर्टकट कीज. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग अलाइनमेंट ही लेफ्टला करण्यासाठी कोणत्या कीज वापरल्या जातात? तर लेफ्ट अलाइनमेंटसाठी Ctrl+L वापरले जाते, हे लक्षात ठेवा. आणि राईट अलाइनमेंट करण्यासाठी कोणत्या कीज वापरल्या जातात? तर याच्यासाठी Ctrl+R या कीज वापरल्या जातात. त्यामुळे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कोणत्याही एकावरती प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. टू डिलीट ॲन एंटायर वर्ड टू द लेफ्ट ऑफ द कर्सर विच शॉर्टकट इज यूज्ड? तर कर्सरच्या डावीकडे असलेला संपूर्ण शब्द डिलीट करण्यासाठी कोणते शॉर्टकट कीज वापरले जातात? तर कर्सरच्या डावीकडे असलेला संपूर्ण शब्द डिलीट करण्यासाठी Ctrl+Backspace या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. संपूर्ण शब्द जर डिलीट करायचा असेल तर Ctrl+Backspace आणि एक अक्षर डावीकडचे जर डिलीट करायचे असेल तर फक्त बॅकस्पेसचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर उजवीकडचा कर्सरच्या डिलीट करायचा असेल शब्द, संपूर्ण शब्द, तर कोणती की वापरली जाते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर Ctrl+Delete या कीचा वापर उजवीकडचा संपूर्ण शब्द कर्सरच्या डिलीट करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 52. विच शॉर्टकट की इज यूज्ड टू ओपन ॲन एक्झिस्टिंग डॉक्युमेंट इन MS वर्ड? MS वर्डमध्ये आधीच असलेलं एखादं डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरले जातात? तर आधी असलेलं डॉक्युमेंट, एक्झिस्टिंग डॉक्युमेंटला ओपन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट कीज आहेत Ctrl+O ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. तर एखादी नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणत्या कीज वापरल्या जातात त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी Ctrl+N या शॉर्टकट कीज वापरल्या जातात. त्यामुळे या देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला माहीत आहे ही जे Ctrl+S आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो? तर सेव्ह करण्यासाठी. ज्या फाईल आपण ओपन केलेल्या आहे ज्याच्यामध्ये काही थोडी एडिटिंग केलेली असेल तर जर सेव्ह जर करायची असेल तर त्याच्यासाठी Ctrl+S ही शॉर्टकट कीचा आपण वापरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर हेल्प फंक्शन इन MS वर्ड? MS वर्डमध्ये हेल्प या फंक्शनसाठी कोणत्या शॉर्टकट कीज वापरले जातात? तर हेल्पसाठी आपण F1 ही शॉर्टकट की वापरतो किंवा फंक्शन की वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. इन मायक्रोसॉफ्ट वर्ड व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द Ctrl+N कीबोर्ड शॉर्टकट? तर Ctrl+N ह्या शॉर्टकट कीजचा प्रायमरी फंक्शन किंवा उद्देश आपल्याला विचारलेला आहे. तर Ctrl+N आपण पाठीमागेच बघितलं की टू क्रिएट अ न्यू डॉक्युमेंट याच्यासाठी म्हणजे नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी Ctrl+N या शॉर्टकट कीचा वापर केला जातो.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. व्हॉट इज द डिफॉल्ट अलाइनमेंट फॉर अ पॅरेग्राफ इन MS वर्ड? MS वर्डमध्ये पॅरेग्राफसाठी डिफॉल्ट अलाइनमेंट काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर पॅरेग्राफची डिफॉल्ट अलाइनमेंट MS वर्डमध्ये असते अलाइन लेफ्ट ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. आता यानंतर आपण MS वर्डच्या काही महत्त्वाच्या शॉर्टकट कीज बघूया आपल्या रिव्हिजन नोट्समधून, ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर Ctrl+N ही शॉर्टकट की आपण वापरतो नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी. त्यानंतर Ctrl+O किंवा Ctrl+F12 ह्या फंक्शन कीचा वापर करून आपण आधीच असलेलं डॉक्युमेंट उघडण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर Ctrl+S किंवा Shift+F12 याचा वापर आपण एखादं डॉक्युमेंट हे सेव्ह करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर F12 जे आपण मागाशी पाहिलं त्याचा उपयोग सेव्ह ॲज हा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी केला जातो, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर Ctrl+A चा उपयोग सिलेक्ट ऑलसाठी, Ctrl+P चा उपयोग प्रिंटसाठी आणि Ctrl+F2 चा उपयोग प्रिंट प्रिव्ह्यू करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, तर प्रिंट केल्यावर ते पेज कसे दिसेल हे पाहण्यासाठी Ctrl+F2 या की कॉम्बिनेशनचा वापर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्यावरती प्रश्न देखील विचारलेला होता, की F7 या फंक्शन कीचा उपयोग MS वर्डमध्ये कशासाठी केला जातो, तर स्पेलिंग आणि ग्रामर तपासण्यासाठी. त्यामुळे F7 आहे स्पेलिंगशी संबंधित, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आपण मायक्रोसॉफ्टच्या एक्सेल या सॉफ्टवेअरवरती काही प्रश्न बघणार आहोत. आता इथून पुढे जे सॉफ्टवेअर्स आहेत, मग MS एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल किंवा MS ॲक्सेस असेल, तर याच्यावरती जास्त शॉर्टकट कीजवरती प्रश्न विचारलेले नाहीत. तर त्याच्यावरती त्या सॉफ्टवेअरशी संबंधित इतर काही प्रकारचे प्रश्न आहेत. तर आपण ज्या काही महत्त्वाच्या शॉर्टकट की आहेत त्याचे देखील MCQ बघूया, प्लस इतर महत्त्वाच्या बाबी ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते देखील या सॉफ्टवेअरच्या कव्हर करूया. मग क्वेश्चन नंबर 56. सिलेक्ट ॲन एंटायर कॉलम इन ॲन एक्सेल वर्कशीट विच शॉर्टकट की कॉम्बिनेशन शुड बी यूज्ड? तर येथे विचारलेलं आहे की MS एक्सेलमध्ये एक पूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी वर्कशीटमधला कोणत्या की कॉम्बिनेशन वापरल्या जातात? तर एंटायर कॉलम सिलेक्ट करण्यासाठी Ctrl+Space या शॉर्टकट की कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. मग परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की Shift+Space या शॉर्टकट कीज कॉम्बिनेशनचा उपयोग MS एक्सेलमध्ये कशासाठी होतो? तर याचा उपयोग एंटायर रो सिलेक्ट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे डिफरन्स लक्षात ठेवा. Shift+Spaceचा उपयोग एंटायर रो सिलेक्ट करण्यासाठी आणि Ctrl+Spaceचा उपयोग एंटायर कॉलम सिलेक्ट करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 57. द फाईल रिस्पॉन्सिबल फॉर स्टार्टिंग MS एक्सेल इज? तर MS एक्सेलला सुरू करण्यासाठी कोणती फाईल रिस्पॉन्सिबल असते किंवा जबाबदार असते? तर MS एक्सेलसाठी एक्झिक्युटेबल जी फाईल आहे ती आहे excel.exe. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. इन अ वर्कशीट इन MS एक्सेल व्हॉट इज शॉर्टकट की टू हाईड एंटायर रो? तर एंटायर रो हाईड करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरल्या जातात? तर एंटायर रो हाईड करण्यासाठी Ctrl+9 ही शॉर्टकट की वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की टू हाईड एंटायर कॉलम कोणती शॉर्टकट कीज कॉम्बिनेशन वापरले जातात? तर टू हाईड एंटायर कॉलम Ctrl+0 या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. त्यामुळे या दोन्ही की लक्षात ठेवा. टू हाईड एंटायर रो Ctrl+9 आणि टू हाईड एंटायर कॉलम Ctrl+0. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. इन एक्सेल द इंटरसेक्शन ऑफ अ कॉलम अँड अ रो इज कॉल्ड?
हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न एक्सेलवर जास्त विचारले जातात. तर इंटरसेक्शन म्हणजेच कॉलमचा आणि रोचा इंटरसेक्शन पॉईंट काय म्हणून ओळखला जातो, तर त्याला सेल म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्प्रेडशीटच्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घेऊया. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे रो असेल किंवा कॉलम असेल, जे एकमेकांना जेथे छेदतात त्या भागाला सेल म्हटलं जातं आणि याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो. मग या सेलचा उपयोग काय आहे, तर हा डेटासाठी एक कंटेनर म्हणून काम करतो. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की एक्सेलमध्ये डेटासाठी कंटेनर म्हणून किंवा स्प्रेडशीटमध्ये कोण काम करतं, तर त्याचं नाव आहे सेल. प्रत्येक सेल ही डेटा कंटेनर म्हणून काम करते. मग कोणकोणत्या प्रकारचा डेटा असतो सेलमध्ये, तर नंबर असू शकतात, फॉर्म्युलाज असू शकतात किंवा टेक्स्ट असू शकतात. मग या अशा अनेक सेल एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून वर्कशीट तयार होते आणि अशा अनेक वर्कशीट जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून वर्कबुक तयार होतं. त्यामुळे सेल, वर्कशीट आणि वर्कबुक याच्यातला फरक समजून घ्या. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, द बेसिक युनिट ऑफ अ वर्कशीट इंटू विच यू एंटर डेटा इन एक्सेल इज कॉल्ड ॲज. तर एक्सेलचं किंवा वर्कशीटचं बेसिक युनिट काय आहे की ज्याच्यामध्ये आपण डेटा एंटर करतो, तर त्यालाच सेल म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे, ज्याच्या संबंधी माहिती आपण आत्ताच घेतलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, विच ऑफ द फॉलोइंग कमांड्स इन ऑफिस 2007 कॅन बी यूज्ड टू गो टू द फर्स्ट सेल इन द करंट रो. तर इथे काय विचारलेलं आहे की करंट रोमधल्या पहिल्या सेलमध्ये जाण्यासाठी कोणत्या कीजचा वापर केला जातो, शॉर्टकट कीजचा. तर त्याच्यासाठी होम या टॅबचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. यानंतर आता आपण मायक्रोसॉफ्टच्या पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरवरती अशाच प्रकारचे प्रश्न बघूया जे परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक 62, इन MS पॉवर पॉईंट 2007 विच व्ह्यू इज यूज्ड टू डिलिव्हर अ प्रेझेंटेशन टू द ऑडियन्स अँड टेक्स अप द फुल कॉम्प्युटर स्क्रीन. तर पॉवर पॉईंटमध्ये जेव्हा एखादं प्रेझेंटेशन दिलं जातं तेव्हा त्या ऑडियन्सला कॉम्प्युटरची फुल स्क्रीन दिसण्यासाठी कोणता व्ह्यू वापरला जातो, तर त्यालाच प्रेझेंटेशनसाठी जो व्ह्यू वापरला जातो त्यालाच स्लाइड शो व्ह्यू म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 63, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू इन्सर्ट अ न्यू स्लाइड इन अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. PPTमध्ये नवीन स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जातो, तर चालू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा PPTमध्ये नवीन स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी Ctrl+M या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. तर कम्प्लिटली नवीन प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर Ctrl+N चा वापर पूर्ण नवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी केला जातो. त्यामुळे डिफरन्स लक्षात घ्या. चालू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक स्लाइड नवीन तयार करण्यासाठी Ctrl+M, तर नवीनच प्रेझेंटेशन करण्यासाठी Ctrl+N चा वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, व्हॉट इज द मॅक्झिमम झूम पर्सेंटेज अलाउड इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. तर पॉवर पॉईंटमध्ये PPTमध्ये मॅक्झिमम झूम पर्सेंटेज किती आहे, तर मॅक्झिमम झूम पर्सेंटेज आहे 400% एवढं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. हा देखील खूप वेळा विचारला जातो प्रश्न. त्याचबरोबर असा देखील प्रश्न येऊ शकतो की PPTमध्ये मिनिमम झूम पर्सेंटेज किती आहे, तर ते आहे 10%. म्हणजे 10% मिनिमम आहे आणि मॅक्झिमम किती आहे, तर ते आहे 400%. प्रश्न क्रमांक 65, विच शॉर्टकट की इज यूज्ड टू एंड अ स्लाइड शो इन अ पॉवर पॉईंट. तर PPTमध्ये चालू असलेला स्लाइड शो संपवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी, एंड करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते, तर त्याच्यासाठी एस्केप ही की वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण MS पॉवर पॉईंटच्या संदर्भात काही महत्त्वाच्या शॉर्टकट कीज बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात.
तर आपल्या नोट्समधल्या काही इथे आपण घेतलेले आहेत. F5 या शॉर्टकट कीचा वापर स्लाईड शो सुरू करण्यासाठी केला जातो आणि एस्केपचा वापर स्लाईड शोमधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे एंड करण्यासाठी केला जातो. त्यानंतर साईड शो थांबवण्यासाठी एसचा वापर केला जातो किंवा थांबवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी देखील एसचाच वापर केला जातो. त्यामुळे 3 खूप महत्त्वाचे आहेत. सुरू करण्यासाठी F5, स्टॉप करण्यासाठी एस आणि बाहेर पडण्यासाठी कम्प्लिटली एस्केप याचा वापर केला जातो. त्यानंतर Ctrl+Mचा वापर नवीन स्लाईड चालू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये समाविष्ट करण्यासाठी, तर Ctrl+W सध्याचे प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे आपल्या ह्या नोट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल अशा प्रकारात इंग्लिश प्लस मराठी दोन्ही शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळे ज्यांना रिव्हिजन करायचे असेल चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी ही बेस्ट रिव्हिजन नोट्स ठरू शकतात. आता यानंतर आपण मायक्रोसॉफ्टच्या ॲक्सेस ह्या सॉफ्टवेअरवरती काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले नाहीत, तरी देखील जे काही प्रश्न मला महत्त्वाचे वाटले ते मी येथे कव्हर करत आहे. प्रश्न क्रमांक 66. व्हॉट इज द डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन फॉर ॲन MS ॲक्सेस 2007चा डेटाबेस. तर MS ॲक्सेसचा 2007चा जो डेटाबेस आहे त्याच्यासाठी डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय आहे असा प्रश्न आहे. तर जे काही डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि MS ॲक्सेसचा डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन आहे पर्याय क्रमांक 3 हा. याला ॲक्सेस डेटाबेस फॉर्मॅट म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा हे फाईल एक्सटेन्शन याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. विच कीबोर्ड शॉर्टकट इज यूज्ड टू क्रिएट अ न्यू डेटाबेस प्रोजेक्ट. तर नवीन डेटाबेस प्रोजेक्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट कीचा वापर केला जातो. तर याच्यासाठी Alt+N या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. Alt+Nचा वापर नवीन डेटाबेस ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी, तर Ctrl+Nचा वापर कशासाठी होतो तर न्यू डेटाबेस फाईल तयार करण्यासाठी. थोडासा डिफरन्स आहे ते लक्षात घ्या. फाईलसाठी नवीन फाईलसाठी Ctrl+N आहे, तर नवीन डेटाबेस ऑब्जेक्टसाठी Alt+N आहे. प्रश्न क्रमांक 68. विच शॉर्टकट की शुड बी यूज्ड टू डिलीट द करंट रेकॉर्ड इन अ टेबल. तर खालीलपैकी कोणती शॉर्टकट कीज कॉम्बिनेशन वापरले जातात एखाद्या टेबलमधलं करंट रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी. तर डिलीट करण्यासाठी Ctrl+- जे साईन आहे ते वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे आणि ज्याचा वापर करून एखाद्या टेबलमधून एंटायरली ॲक्टिव्ह किंवा करंट रेकॉर्ड डिलीट करता येतं. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 69. व्हॉट इज द मॅक्झिमम फील्ड साईज फॉर द टेक्स्ट डेटा टाईप इन MS ॲक्सेस. MS ॲक्सेसमध्ये टेक्स्ट या डेटा टाईपसाठी कोणती किंवा किती मॅक्झिमम फील्ड साईज आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर टेक्स्ट या डेटा टाईपसाठी MS ॲक्सेसमध्ये 255 कॅरेक्टर्स ही मॅक्झिमम लेंथ आहे किंवा फील्ड साईज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. विच इज द शॉर्ट की टू इन्वोक द स्पेल चेकर इन MS ॲक्सेस. तर आपण मागाशीच पाहिलेलं आहे की अशी कोणती शॉर्ट की आहे जिचा वापर स्पेल्स चेकर म्हणून केला जातो किंवा स्पेल चेकरला इन्वोक करण्यासाठी केला जातो. तर ते आहे F7. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण जवळपास 40 प्रश्न हे फुल फॉर्मवरती घेतलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याच्यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि 30 MCQ हे आपण शॉर्टकट कीजवरती घेतलेले आहेत. याचा देखील तुम्हाला परीक्षेसाठी 100% फायदा होईल. दोन्ही टॉपिक आहेत ते व्यवस्थित चांगले करा. याच्यावरती एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचबरोबर अधिक चांगल्या रिव्हिजनसाठी ह्या आपल्या कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्स देखील आहेत. त्याच्या माध्यमातून तुमची 10च्या 10 प्रश्नांची तयारी किंवा रिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊ शकते. अधिक माहितीसाठी किंवा नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.